तुझ्या 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 रूपाचं चांदन। काय मोरे, गाडी चालू ना झाली वाटतं। बैलगाडी पाठवू का? ते बघे दत्ता, जास्त उडायचं नाही, हिशोबात राहायचं। हिशोब तू ठेवायचा, आपण डायरेक्ट विषय संपवतो। दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, हे गाव आपलंय। या गावची चिमटभर जरी माती उचलली ना तर तिथंच जित्ता गाडी। जेवढा आवाज लावलायस नव तेवढाच बाहेर काढील। दिस मोजायला चालू कर, नाही तुला तुझ्या घरातनं फरफटत नेला तर नावाचा मोरे नाही। थँक्यू बरं का। मोरे इथे का आला असेल? लक्ष्य भारी भारी अगं गेला तो। नक्षे कशा पाय त्यांच्या मागून गेलीस ग? तुला ठाव होतं ना व मोरे इथं आहे तो, तर बी बाहेर पडायला चाललीस काय? नक्षे तरी नशीब त्या मोरेला गावली नाही म्हणून बरं झालं। तू काय करशील याचा नेमच नाही। एवढं कुठे जायची घाई झाली तुला? अहो तुम्हीच म्हणाला ना भाजी आणायची म्हणून। त्याला लय जमाना झाला। हे बघ आणली भाजी, चला। शंकर दादा, मोरेने इथे येऊन काही घोळ नसेल ना घातला? हे आता इथं उभं राहून कसं समजल? चल आज चल बघू काय ते, चल। दत्ता, ह्यो मोरे म्हणजे विंचवाची जात आहे। कवा डंक मारल काही सांगता येत नाही। सगळ्यात आधी त्याचाच बंदोबस्त करायला पाहिजे। त्याने जर का गावात गुत्ता चालू केला तर गावाची नासाडी झालीच म्हणून समजा, जी अजिबात आम्हाला मान्य नाही। आई साहेब, तुम्ही बोलला असता तर त्याचा आत्ताच बंदोबस्त केला असता। दत्ता, अरे माग एकदा त्याच्यावर तू हात टाकला होतास ना। माणूस म्हणून किती बी हलकट असला ना तरी कायद्याचा माणूस आहे तो। त्याच्यावर असा झटकन हात टाकता येणार नाही। पण अण्णा, म्हणजे तो काय तोंडाला येईल ते बोलणार आणि आपण त्याच्यावर काय बी बोलायचं नाही असं? तसं कुठं म्हणलंय मी? जे काय करायचंय ते विचार करून करा। हे बघा, निवडणुका तोंडावर आहेत, एक बी चूक आपल्याला भारी पडल। नक्षत्र, अगं कवादरनं तुला हुडकालोय, कुठं होतीस तू? अहो म्या ते तिकडं माग। आई साहेब, ती माग नव्हती, पिशीवाली होती। येशीवर कशा पायी? घराच्या मागे धमकी दिली होती तिला कोणीतरी। पोरं होती, तेच सांगायची वाली होती। कोण पोरं होती? माहित नाही। मी परतेपर्यंत निघून गेली होती ती। ठीक आहे, तू जेवणाचं बघ गं। वय लक्ष्य भाजी मी अभि आलोच। दत्ता, तुझ्या खोलीत ये जरा, आम्हाला बोलायचं तुझ्याशी। ताईसाहेब, या भवानीच्या कानाखाली मारले तुम्ही, आमचा अपमान केला आणि याचा आवाज समद्या कोल्हापुरात दुमदुमणार। आपण असा ढोल बडवणार, असा ढोल बडवणार की इतिहास घडवणार।
दादा तुम्ही माझ्यासाठी जे काही बी भावानी दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी जगतो. हा सांगितलेलं काम ध्यानात आहे ना व? वय चल निघ कामाला लाग. तुझ्या अवसाला बी समज दिली आहे कामाची. हा चल निघ. कसली भाजी बनवतेस ग? बघते ना ताई, तुम्हाला कुठली पाहिजे? मला कारला आवडतं बघ. का सांग? का? कारण ते तुझ्यासारखं आहे ना व. ते तुपात घोळा नाही तर साखरेत घोळा, कडू ते कडूच. मला कळलं नाही ताई. हा हे लय झाक आहे. हा तुझं लय झाक आहे बघ. या वाड्यात आल्यापासून जे काही सोंग धरलेस नव तू एक नंबर. त्यासाठी समद्या गावात तुझा सत्कारच केला पाहिजे. अहो ताई असं का बोलताय? सांगतो की समद नीट सविस्तर इसकटून सांगतो. पर त्याआधी तूच मला एक गोष्ट सांग. दत्ता भाऊच्या कुर्त्यावर जी राख उडाली ती खरंच उडाली का तू उडवलीस? अहो ताई म्या कशाला उडवू? माझा खरंच तोल गेला आणि त्या कुर्त्यावरचा काळा रंग लपवायात तू ती राख त्या कुर्त्यावर थापलीस. है की नाही? बोल आता का दात खेळी बसली तुझी? बोल की. अहो ताई म्या असं का करीन? कारण पहिल्या दिवसापासनं माझा तुझ्यावर संशय आहे. या वाड्यात पहिल्यांदा माझ्या हाताला काळा रंग लागला त्याआधी मी तुझ्या कानशीला भिरकावली होती. त्यानंतर ना मी कुठं दाराला हात लावला ना अजून कुठं. आता तोच काळा रंग दत्ताभाऊच्या कुर्त्याला बी लागलाय. हो पण ताई मगाशी दत्ता साहेब म्हणले ना म्या त्यांच्या अंगावर पडले आणि मग. हा लय भारी. नाही म्हणजे सांगाया कोणी काय बी सांगत ग, तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे समोरच्यावर असते बघ. येड पांघरून पेडगावला जायचं नाही. तू किती आतल्या गाठीची आहेस ना व मला चांगलं ठाव आहे. आणि म्हणूनच आज मी समद्याचा सोक्ष मोक्ष लावणार. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे तुम्ही? हा आता सांगायचं कशापायी? सांगायचं कशापायी? प्रात्यक्षिकच दावतो की मी तुला. जागचं हालायचं नाही. एका जागी उभं राहायचं. समजलं ना व? ताई हो काय करताय? म्हणलं ना व जाग्यावर ताट उभं राहायचं. काय करायलीस आहे? डोसकं फिरलंय का तुझं? त्यो हिचा काळा रंग उतरला नव मग समजल तुला. ह्यो काळा रंग पहिला नव माझं डोकं उठतंय हिच्या तर. भास्कले या वाड्यात रंगानं जातीवरनं बोललं जात नाही.
मागल्या वेळेला अण्णांनी सांगितलं होतं, ध्यानात आहे ना व? कसं आहे ना दत्ता भाऊ, तुझ्यासारखी डोळ्यांना झापडं लावून जगता नाही येत मला. या घरात कोण राहतंय, कसं राहतंय, त्या समद्यावर बारीक लक्ष ठेवायला लागतं, वै की नाही नक्षत्रा? हं? बास्कले, तुझ्या संग भांडण करायला माझ्याकडे येळ नाही. मुकाट्यानं बाहेरची वाट धर. म्हणजे इथनं काढता पाय घ्यायचा. लय बोललीस. ते दत्ता भाऊ, या घरावर जेवढा तुझा ना अविनाष्ट हक्क आहे नव, तेवढाच हक्क माझा बी आहे, हे विसरायचं नाही. हक्काच्या गोष्टी माझ्या संग करायच्या नाहीत. दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, तुझं वागणं तुला एक दिस नाडणार आहे, ध्यानात ठेव. चल निघ आता. तू ग, तुला बोलवलं आहे साहेबांनी. काय झालं? दत्ताला प्रश्नांची सरबती केलेली आवडत नाही. चल म्हणलं की चालायचं. ओ भवानी सेठ, येऊ का आत? या चव्हाण साहेब, अहो या. अहो तुमचंच घर समजा, या. हे आपले दुसरे साहेब, इन्स्पेक्टर एम मोरे. नमस्कार साहेब. या भवानी जाधवांचा नमस्कार. काय ऐकलं होतं तुझ्याबद्दल? हा चव्हाण नेहमी काय काय सांगायचा. म्हणलं कोण आहे यो भवानी, जाऊन बघाव. तुझ्या आईला दत्ताची लय भीती वाटत असेल नाही? हो साहेब. अरे भवानी, ही साहेबांची स्टाईल आहे. साहेब असंच बोलतायत. यो भवानी स्वतःच्या बाला बी भीत नाही. फक्त एकदा मोकळा हात भेटू द्या, हाय त्या दत्ताची मुंडी पिरगाळून कुत्र्यानं खायला घातली ना, भवानी नाव नाही सांगणार. जरा वाढीवर रागत दिसतोय दत्तावर. जुना हिशोब आहे साहेब. त्या पाटील खानदानाला उद्ध्वस्त करायचा पण घेतलाय असं समजा. तुझ्या आईला माझा दंडवत सांग. आणि वाढीव नारळ आपल्या एकजुटीचा. म्हणजे दुश्मनो का दुश्मन आपला दोस्त. मोरे साहेबांना असंच म्हणायचंय. असं आहे का? चालतंय की मग दोघं मिळून त्या दत्ताला चांगला मातीत मिळवू. चालतंय का? हो चालतंय की. कसलंय कुठं? ए अन्या, तुला आता काही वेगळं आमंत्रण देऊ वय. जा 3 ग्लास घेऊन ये. आणि हे बघ, हे साहेबांसाठी इथली नाही, आपली आतली एकदम स्पेशल बॉटल घेऊन ये. होय होय. जा. गावच्या शिवर दारूचा गुत्ता उभं राहणं ना आपल्या गावच्या इभ्रतीला ना आपल्याला शोभा देत. आज ते मोरी हिते येऊन लई तोंड चालवून गेलाय. उद्याच्याला कोणी बी येईल आणि तोंड चालवल. आई साहेब, त्या मोरेचं थोबाड कसं बंद करायचं ते मला चांगलंच ठाव आहे. आणि गावात बाकी आपल्यासमोर कोणाची बोलायची हिंमत नाही. अरे ठिणगीला हवा लागली की पेट घ्यायला येळ लागत नाही. दत्ता, आज मोर जे काय बी बरळला असेल, तर त्याच्या बोलण्यात एक तथ्य तर होतं. म्हणजे आता या गावातनं दारूचा द जरी नाहीसा करायचा असेल,
आता सर्वात अगोदर तुला दारू सोडावी लागेल. हाय साहेब, अहो इथं माझ्या दारूचा प्रश्न कुठून आला? दत्ता, जेव्हा आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला बदलायच्या असतात ना, तेव्हा सर्वात पहिला बदल आपल्याला आपल्यामध्ये करावा लागतो. आज ते मोरे आला, बडबडून गेला. उद्या दुसरं कोणी येईल आणि बडबड कर, तेव्हा काय करशील? थोबाड उघडलं तरी दात पाडीन त्याचं. हाणामारी करूनच समध्या गोष्टी सुटतात असं नव्हतं. जरा थंड डोक्याने बी विचार कर. आपण लोकांनी दारू पिण्यापासून रोखतो, पण जर का तूच मर्यादा सोडून वागायला लागलास तर कसं चालत? हाय साहेब, अहो तुम्ही जीव मागितला असता तरी तुमच्या पायाशी आनंदानं सोडला असता. पर दारू सोडाय नका सांगू, ती नाही सुटणार आपल्याच्यानं. तुला करावंच लागेल, आणि म्हणून आम्ही ती जबाबदारी नक्षत्रावर टाकतो. हिला मला वय आजपासनं दत्ताची दारू सोडवण्याची जबाबदारी तुझी. आईसाहेब, अहो म्या हे अहो हिला स्वतःचा तोल सांभाळता येत नाही, ही माझा काय तोल सांभाळणार आहे? कधी कधी पाण्याचा एक थेंब मेलेल्या झाडाला बी जिवंत करू शकतो. नक्षत्रावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणूनच ही जबाबदारी आम्ही तिच्यावर टाकतो. आई साहेब, हा मी विनंती करतो, उग मला हिच्या संग नका गो तू. का तुझ्यावर वार झाले तेव्हा तिने तिच्या अंगावर झेलले नाहीत? ती नसती ना तरी मी एकट्यानं समजासनी धूळ चाकवली असती. तिच्या आधाराची गरज नव्हती मला. आधाराची गरज समजायलाच लागते. कुणी मार्ग दाखवतं तर कुणी बोट धरून चालायला शिकवतं. हो, हिच्याच्यानं यातलं काय बी शक्य नाही. अहो आईसाहेब, ही जबाबदारी माझ्याकडून नाही व्हायची हो. का नाही? दत्ता बी माणूसच आहे की. तरी बी ही टिंगळी ना ग. एक वेळ तुम्ही सांगितलंय ना त्याचा विचार करीन, पण उगाच नको त्या जबाबदारी ह्याच्यावर नका टाकू. आणि का? त्याचं कारण माझ्याकडे पण नाही. पर ही न ग दत्ता, तू प्रेमाला घाबरतोस आम्हाला ठावं होतं, पर तू मुलींनाही घाबरतोस हे आम्हाला आत्ताच कळलं. दत्ता, आईचं काळीज हे वेगळं असतं बघ. आपलं पोर सुखात राहावं असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं, पर जेव्हा त्यो पोरगा चुकीच्या गोष्टीच्या आहारी जातो ना, तेव्हा त्या आईच्या काळजाला किती त्रास होतो हे पोरांना नाही कळत. आई साहेब, हो हे प्रकरण कशापायी नको त्या वळणावर घेऊन जात आहे. तुझ्या भल्यासाठी. पण आता आम्ही ठरवलंय,
आजपासून तू कामाला लागायचंस. तुला जे काही करता येईल ते कर. आम्ही पूर्णपणे सूट देतो तुला. काय बी झालं तर ह्याची दारू सुटलीच पाहिजे. येतंय नवध्यानात? येतंय नवध्यानात? वय